नमस्कार मित्रांनो, द्वितीय वर्षाकरिता अभियांत्रिकीकरिता जे काही थेट द्वितीय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज जे आहेत ते करायचे आहेत। तर यामध्ये बरेचसे जे काही अपडेट आहेत ते आता आलेले आहेत। तर यावर्षी तुम्ही पाहू शकता पूर्ण काही माहिती जी आहे ते या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्हाला A to Z माहिती जी आहे ते या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा, कारण अशीच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यावर्षी दोन प्रकारचे रजिस्ट्रेशन जे आहेत ते सुरू करून देण्यात आलेले आहेत। तर ते कोणकोणते ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, नॉन वर्किंग प्रोफेशनल आणि दुसरे एक ऑप्शन जे आहेत ते न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वर्किंग प्रोफेशनल, अशा प्रकारचे दोन ऑप्शन आलेले आहेत। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की आम्ही कुठल्या ऑप्शनने रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर मित्रांनो, यामध्ये सविस्तर असं सांगत आहे। मित्रांनो, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये नॉन वर्किंग प्रोफेशनल म्हणजे जे विद्यार्थी रेग्युलर कॉलेज करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर कॉलेज करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी जो काही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन नॉन वर्किंग आहे या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते करायचं आहे। त्याचसोबत जे वर्किंग लोक आहेत, जे विद्यार्थी वर्किंग आहेत म्हणजे कुठेतरी काम करतात, कुठेतरी जॉबला आहेत, कंपनीत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी एक वेगळं पोर्टल जे आहे ते सुरू करून देण्यात आलेलं आहे। वर्किंग प्रोफेशनलमध्ये यांच्यासाठी फक्त 2 राऊंड होत असतात आणि जे काही नॉन वर्किंग प्रोफेशनल आहेत यांच्यासाठी 4 कॅप राऊंड होणार आहेत। जे काही नवीन पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जाण्यासाठी तुम्ही या ठिकाणून किंवा हे जे काही वर्किंग प्रोफेशनल पोर्टल लिंक आहे यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं पोर्टल जे आहे ते तुम्हाला सुरू करून देण्यात आलेलं आहे। यामध्ये सुद्धा तुम्ही कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करू शकता, कॅन्डिडेट लॉग इनसुद्धा करण्याचा ऑप्शन जे आहे ते दिलेला आहे। परंतु आता आपण न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन नॉन वर्किंगवाल्यांसाठी आपण प्रोसेस पाहणार आहोत। याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करायचं आहे, कारण सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी। तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण अशी माहिती देणार आहे आपण। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।